मध्ये विद्यालयात वह्या व पेन वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम विद्यालयामार्फत शब्दसमाधाने स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत ही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमूल्य गुंतवणूक आहे. अशा या उदात्त भावनेतून आज आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजक आहेत श्रीमती कौशल्या नांदेड सावळकर, आपल्या विद्यालयाच्या सहशिक्षिका चांगण मॅडम यांच्या मातोश्री, आणि त्यांनी आपल्या विद्यालयासाठी 1200 वह्या आणि 700 पेन असं आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बहुमोल मदत केलेली आहे. मी विद्यालयामार्फत सर्वप्रथम त्यांचे आभार मानले की त्यांनी आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही मदत जाहीर केलेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांची मुलगी व त्यांची नात ती आज विद्यालयात उपस्थित आहे, तिचे मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करते. भारतीय समाज उन्नती मंडळ संचलित आंबेस्ते हायस्कूल व महाविद्यालय आंबेस्ते या विद्यालयामध्ये बरेचसे आपल्या संस्थेमध्ये संस्थेमध्ये झाले तर बहु, आले तर बहु आणि गेले तर बहु असे अनेक प्रकारे अनेक लोक मी बघितले माझ्या लाईफमध्ये. माझ्या जवळपास 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक लोक बघितले की ज्यांनी फक्त शाळेचा फायदा घेऊन स्वतःच्या पालकांना फायदा पोहोचवला, स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. परंतु असे फार अगदी बोटावर योजना इतपत असे काही शिक्षक लोक आहेत की ज्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलेलं, की जे त्यांच्या नसा रक्तामध्ये फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थी, शाळा, संस्था आणि विद्यार्थी हे फक्त त्यांच्या नसामध्ये घेतलेलं असतं. आणि त्यामध्ये एक उत्तम उदाहरण म्हटलं म्हणजे आपल्या चांगण मॅडम ही द हँड दॅट रॉक द क्रॅडल, तिच्या आधी पाडण्याची तोरी ही जगाची उद्धारे, या उक्तीप्रमाणे आईच्या शब्दाला मान देऊन आणि आईने सुद्धा एक मुलगी जिला जन्म दिला ती मुलगी सुद्धा अगदी सुसंस्कारितच म्हणून आपल्या विद्यालयात ज्या नोकरीला लागतात अशा चांगण मॅडम यांचं कुटुंब जर का बघितलं आपण तर कुटुंब एकदम साधं सोपं सरळ, कुठेही काही आढेवेढेपणा नाही, कुठल्याही प्रकारचं म्हणजे बोलण्यामध्ये किंवा कोणामध्ये कोण तिरस्कार किंवा असं वगैरे काहीच नाही. असेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा मनसोक्त गाईडलाईन, मग ते 5 तास असू दे, 6 तास असू दे, 7 तास असू दे, अगदी मनसोक्तपणे. ज्युनियर कॉलेजचा भार हा त्यांच्यावरती आणि जमादार सरांवरती आहे आणि त्यांच्या मनात, त्यांच्या बंधूंच्या मनामध्ये आणि आईच्या आशीर्वादाने त्यांच्या मनामध्ये अशी एक इच्छा प्रकट झाली की चला विद्यार्थ्यांना आपण यावर्षी काहीतरी करूया म्हणून त्यांनी जवळपास, मला तर 700-750 वयाचीच माहिती होती, पण त्यांनी खरोखर मॅडम धन्यवाद तुम्हाला की तुम्ही 12 ते 12.5 या वयाची तुम्ही योजना केली, पेनांची योजना केली. हे तुमच्या जीवन कार्याचा जो काही इतिहास असेल, वर्तमान असेल, भविष्य असेल, त्या भविष्यामध्ये हा जो क्षण असेल हा सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी खरोखर शुभेच्छा देतो. तुमच्या कुटुंबियांचे मी शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने मी आभार मानतो आणि आपला वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. आपल्या विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ चांगण मॅडम, मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुरुवातीला आपल्या हस्ते म्हणजे त्यांच्या आईमार्फत वह्या वाटपाला सुरुवात करावी. डोळे सरांच्या हस्ते वह्या वाटप या ठिकाणी जात आहेत. श्रीमती कौशल्य नामदेव सावळकर यांच्यातर्फे वह्या व पेन वाटप कार्यक्रम आंबेस्ते हायस्कूल या ठिकाणी वडापाल बद्दल असणारी जाणीव हे कार्यक्रमाचे खरे यश. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आभार मानते की ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्याचबरोबर
तर आपण आहोत आंबिस्ते हायस्कूल वाडा पालघर या ठिकाणी आपण आहोत. श्रीमती कौशल्या नामदेव सावळकर यांच्या तर्फे मॅडम आणि त्यांचा परिवार यांच्या मार्फत वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतायत. सृष्टी चांगणकर मॅडम, तर सृष्टी चांगणकर मॅडम यांच्या शुभात या ठिकाणी वह्या दिल्या जात आहेत. चांगणकर मॅडम या ठिकाणी 11वी 12वीच्या प्रोफेसर आहेत आणि एक शिक्षक हा सुद्धा समाजसेवेचं काम करू शकतो. मनाचा मोठेपणा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुलाचं योगदान देताना आज आपण या ठिकाणी पाहतायत. इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आज या ठिकाणी केल्या जात आहेत.